या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। मोदी सरकारला की एक वेळेस युद्ध झालं पाहिजे आणि जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो आपण घेतला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी जेवढे माझे सैनिक आहे आमची जरी जरूरत पडली तरी आम्ही तिथं वापस जायला तयार आहे। ही आमची पुऱ्या वरुडवासी आणि आमच्या संघटनेची इथं जर बांगलादेशी पाकिस्तानी जर कोणी येत असेल तर त्याला पाय ठेवू देणार नाही बांगलादेशी आणि पाकिस्तानी व्यापाऱ्याला वरुड शहरामध्ये। आणि छोट्या गावातून प्रत्येक गावाच्या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आज जो क्रोध आहे आतंकवादी, प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नाही पण हर आतंकवादी हा मुसलमान आहे, तो निषेध करतो। आणि भारत सरकारला एक विनंती करतो का बॉर्डर बजरंग दलासाठी सोडून द्या, बॉर्डर खोलून द्या, बजरंग दल निपटून घेते। त्याला एवढं आवाहन करतो की यांच्यावर आर्थिक बहिष्कार घाला। नाव जसं त्यांनी नाव विचारून मारलं ना तसं तुम्ही नाव विचारून खरेदी करा। फ्रूटची खरेदी असो किंवा कपड्याची असो, कोणती खरेदी असो तुम्ही नाव विचारून करा। पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांना ठार मारल्या गेल्यानंतर संपूर्ण देशभरात त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे। प्रत्येकाच्या भावना कुठेतरी दुखलेल्या आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातले देखील त्यामध्ये 6 पर्यटक जे आहेत ते ठार मारले गेले आणि महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरामध्ये आता त्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिक जमलेले आहेत। आपल्यासोबत सर्वप्रथम जे माजी सैनिक नंदूभाऊ काळे आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। भरपूर मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत, नानोटकर सर आहेत, काय सांगणार सर? आपण देखील अशा दहशतवाद्यांसमोर फायरिंग केलेली आहे, तो अनुभव आहे आणि हा हल्ला कसं बघता? सर्वप्रथम तर हा जो भ्याड हल्ला केला याचा आम्ही सर्व संघटनातर्फे वरुड ग्रामवासी त्याच्यानंतर पूर्ण वरुड जिल्हा, वरुड तालुका याचा निषेध करतो। कारण की हे नेहमी होत आहे आणि बऱ्याच वेळा इंडियन आर्मीनी सहन केलं, आपल्या भारत देशाने सहन केलं। याच्यानंतर ही घटना जर झाली तर हे लोकल लोकांना हे खूप महाग पडणार आणि त्याच्यासाठी आम्ही सज्ज होत आहे। आता जेही आमचे एक्समॅन आहेत, मग ते कुठल्याही फोर्सचे असो ते आम्ही सज्ज यासाठी होत आहे कारण की आम्ही पहिल्यांदा त्या सीमेवर रक्त दिलेलं आहे आणि पुन्हा जर अशी भानगड होत असेल, असा विषय होत असेल तर आमचा विषय आता हा आहे की आम्ही सज्ज होऊन आम्ही आमच्या गावच्या पातळीवर, गावच्या लेवलवर जरूर मोठा कदम उचलणार। सर्जिकल स्ट्राईक झाली पाहिजे का? 100%। आणि आता सध्या जे वरची मिनिस्ट्री आहे किंवा तिन्ही सेना कमांडर आहे यांचा मोठा निर्णय घेणार, जवळपास घेतलेला आहे। काही गोष्टी अंदरच्या मी नाही सांगू शकणार तुम्हाला आणि हा असा मोठा निर्णय राहील की पाकिस्तान तसाही पाणी होऊन जाईल, जर्जर होऊन जाईल। आमचं तर एवढंच म्हणणं आहे भारत सरकारला, मोदी सरकारला की एक वेळेस युद्ध झालं पाहिजे आणि जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो आपण घेतला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी जेवढे माझे सैनिक आहे आमची जरी जरूरत पडली तरी आम्ही तिथं वापस जायला तयार आहे। ही आमची पुऱ्या वरुडवासी आणि आमच्या संघटनेची एक मोठं वक्तव्य या ठिकाणी माजी सैनिकांनी केलेलं आहे। आता जरी आम्हाला गरज पडली तरी आम्ही त्या ठिकाणी तैनात होण्यासाठी तयार आहात, काय सांगणार? हा जो भ्याड हल्ला झाला आहे, पाकिस्तान नेहमी आहे काश्मीरमध्ये नेहमी असा भ्याड हल्ला करत असते। एक वेळा पाकिस्तानसोबत युद्ध व्हायलाच हवं, त्यात भारत सरकार आपण नक्कीच जिंकू आणि हे जे शहीद झालेले आहे लोक यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो। ह्या जो भ्याड हल्ला झाला हा छक्क्यासारखा केलेला हल्ला आहे, छक्क्यासारखा। त्याच्यामुळं आपल्याला आज मोदी सरकारच्या वतीनं प्रत्युत्तर द्यायचं आहे। मारेंगे या जितेंगे, आखिर यही बात होगी, एक बार तो युद्ध करना ही है। काय सांगणार? ह्या सगळ्या गोष्टीच्या वर तर एकच सांगू इच्छितो की आपलं जे हिंदूंचं संघटन आहे, हिंदूंचं संघटन म्हणजे सगळं पक्ष, सगळे जातीपाती सगळे आले, आपली काय तयारी असायला पाहिजे आणि आपण संघटित होऊन
ग्राउंड लेवलवर जे उत्तर द्यायचं आहे आपल्याला वरुड शहरामध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये ते आम्ही देण्यासाठी सक्षम आहोत। आणि ह्या याच्यानंतर जर असं घडलं तर आम्ही ईट का जवाब पत्तर से देण्यासाठी सक्षम आहोत। आमच्या मिलिटरीमॅननी म्हटलं आहे ना, आम्ही वरुडवासी जनता या विषयासाठी तयार आहोत। त्याचे परिणाम ग्राउंड लेवलवर दिसतील का? ग्राउंड लेवलवरही दिसतील। आणि जर का आमच्या हिंदू धर्माबद्दल हिंदूंवर जे काही अत्याचार होतील त्याचा प्रतिसाद, इथं जो आमचा संत्र्याचा व्यापार आहे चालू, इथं जर बांगलादेशी पाकिस्तानी जर कोणी येत असेल तर त्याला पाय ठेवू देणार नाही बांगलादेशी आणि पाकिस्तानी व्यापाऱ्याला वरुड शहरामध्ये। हे देखील मोठं वक्तव्य आहे। वरुड तालुका म्हणजे ऑरेंज सिटी आहे, संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे आणि वरुडचा संत्रा हा बांगलादेशमध्ये जात असतो, त्यामुळे अनेक बांगलादेशी व्यापारी या ठिकाणी येत असतात, त्यांना सुद्धा बंदी घालण्याचं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। काय सांगणार? पहलगाममध्ये झालेला हल्ला हा याचा आम्ही व्यापारी युनियनतर्फे निषेध करतो आणि छोट्या गावातून प्रत्येक गावाच्या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आज जो क्रोध आहे, आतंकवादी, प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नाही पण हर आतंकवादी हा मुसलमान आहे, याच्यावर जोर देऊन सरकारने पहल करावी आणि छोट्या मोठ्या जसं सांगितलं माजी सैनिकांनी आम्हाला बोलावा, मोदी सरकारला मदत लागली तर व्यापारी युनियनची मदत घ्या, आर्थिक मदत देऊ, शारीरिक मदत देऊ आणि फौजींची मदत घेऊ आणि भारत देशाला एवढा सुंदर बनवू। या हल्ल्याचा एवढा मोठा निषेध करू आपण की व्यापारी युनियनतर्फे आम्ही याचा निषेध करतो आणि एवढा मोठा गाजणार आहे तर वरुडमध्ये 16 गावा, प्रत्येक गावातून प्रत्येक राज्यातून याचे परिणाम खूप मोठे खराब निघतील। पाकिस्तानला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। विश्व हिंदू परिषदचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, काय सांगणार भाऊ? हा जो पाकिस्ताननी आतंकवादी पाठवून हे जे भ्याड हल्ला केला आहे त्याच्या विरोधात मी जाहीर यांचा निषेध करतो आणि भारत सरकारला एक विनंती करतो का बॉर्डर बजरंग दलासाठी सोडून द्या, बॉर्डर खोलून द्या, बजरंग दल निपटून देते आणि भारतीय हिंदू जनतेला एवढं आवाहन करतो की यांच्यावर आर्थिक बहिष्कार घाला। नाव जसं त्यांनी नाव विचारून मारलं ना तसं तुम्ही नाव विचारून खरेदी करा। फ्रूटची खरेदी असो किंवा कपड्याची असो, कोणती खरेदी असो तुम्ही नाव विचारून करा, असं मी विनंती करतो आपल्या हिंदू जनतेला आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा जीव गेल्यानंतर कुठेतरी आता ज्या भावना आहेत त्या समोर आलेल्या आहेत, तो अनेक वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काय सांगणार थोडक्यात? या भ्याड हल्ल्याचा सर्व वरुडवासियांतर्फे, वरुड तालुक्यातर्फे भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सर्व सनातन धर्मातर्फे निषेध आज आम्ही इथे करतो आहे आणि या हल्ल्याचा प्रत्युत्तर भारत सरकार तर देणारच, परंतु विकीने जे सांगितले त्याचं प्रत्युत्तर आपल्यालाही देणे गरजेचं आहे। तुम्ही फळं घ्या, काही घ्या, पण ह्या आपल्याच माणसाच्या दुकानातून घ्या, एवढी आग्रहाची विनंती माझी सर्व सनातनी धर्मियांना आहे। जय श्री राम। लातों की बातों से नहीं मानते। पाकिस्तानला अनेक वर्षापासून आपण स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपण समजावून राहिलेलो आहोत, परंतु तो मानायला तयार नाही। एक वेळा काहीतरी होऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी। आणि जे काही ज्यांना वीर मरण आलं, जे 28 लोक आहेत त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि 2 शब्द थांबवतो। कॅमेरामॅन सागर निंबोरकर सह अविनाश अमरावती। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।